तुमचे सासू सासरे येऊन आम्हाला भेटून गेले. कवा? काय काय म्हणले? नाही म्हणजे तसं काय थेट असं काही म्हणले नाही, पण त्यांचा सूर असा होता की जणू काही सगळी चूक आमचीच होती. असं कसं असेल? सुनबाईंनी त्यासनी काय सांगितलंय, त्यांनी काय ऐकलंय, आता आपल्याला काय माहित नाही का. पण तुम्हाला तर माहितीच आहे चूक कुणाची आहे, आमची का त्यांची. तुमचं काय चुकलंय तेव्हा? तेच तर आम्ही बी त्यासनी तेच म्हणलं की सुनबाईंचं म्हणणं खरं ठरलं असतं तर आम्ही घर सोडून गेलो असतो. आम्ही म्हणलं त्यांना आम्ही तुमच्या घरी आलो असतो 2 दिवस राहायला. आता जे काही झालंय ते सुनबाईंनी जसं ठरवलं होतं तसं झालंय का नाही आम्हाला एक कळत नाही. आमचं काही चुकलंच नाही तर आम्ही पडती बाजू का घ्यायची, बरोबर का नाही? हा नाही बरोबर, तुमचं बरोबरच आहे की, असं काय विचारताय? तसं नाही हो, पण तुम्हाला मी वाईट वाटत असेल. सुनबाई इथं नाहीत पण सांगा बरं का तसं आम्हाला मोकळेपणाने. हे बघा आम्हाला तुमच्यावर धाक नाही ठेवायचा, आमचं प्रेम आहे तुमच्यावर, आमचा जीव का प्राण आहे तुम्ही अधिपती. नाही साहेब वाईट तर आहे बघा, ते तर वाटणार थोडंफार आम्हाला, पण तो इशे नाही. तुमची बाजू बरोबर आहे ना, मग संपला इशे आम्हाला. आणि तसं मी जेव्हा मास्तरीन बाईसनी त्यांची चूक कळेल तेव्हा तुम्ही त्यासनी घरात घेणारच की, प्रश्नच नाही. म्हणजे उद्या जर का सुनबाईंनी आम्हाला येऊन सांगितलं की आमचं चुकलं तर आम्ही विषय संपवणार तो. हा संपवणार. हा एकदम. तुमचं मन एवढं मोठं आहे ना आई साहेब, केव्हा कळणार मास्तरीन बाईसनी कुणाड. मला राहून पण तेच वाटतं. तेच म्हणतोय आम्ही, पण तुम्हाला जर का त्रास होत असेल तर आम्हाला सांगा बरं का तुम्ही. आमचं नातं त्याचं त्याच्या जागी, पण आपल्या नात्यामध्ये दुसरं कुठलं नातं येऊ शकत नाही. चला मी येऊ काय? पण एवढ्या रात्रीच्याला तुम्ही चालला कुठं? हा बाहेरच चाललोय जरा जेवायला. असं पुन्हा बरोबर सुनबाईंना घेऊन चालला की काय? असं काय करताय आई साहेब, मी शब्द दिलाय तुम्हाला. अहो गंमत केली हो आम्ही. नाही जरा दोस्तांसंग चाललोय. अहो जावा जावा जावा, पण फक्त जेवणच करा बरं का, बाकी काही न ग. हो आई साहेब तुम्हाला तर माहित आहे आपलं तसलं काय नसतंय. अहो जॉक केला आम्ही, जॉक. लई सिरियस झाला की हो तुम्ही. हा तुम्हाला आमचा जॉक बी कळना. हा म्हणून म्हणतो आम्हाला आदनं मधनं भेटत जावा. नाही नाही आता रोज सकाळी पहिला तुमची भेट घेतल्याशिवाय घराच्या बाहेरच पडणार नाही. जावा जावा आणि लवकर या बरं का, जास्त उशीर करू नका. हो चला येतो. चला आवरलं का अक्षराचं? हो अक्षरा आवरलं का ग? आवरतीये. हा चला चला, बरं झालं आज आपण बाहेर जायचं ठरवलं ते. बाबा हा. पण कुठे जाणार आहे? अगं ते सरप्राईज आहे. बाबा त्यात सरप्राईज कसलंय? घरात स्वयंपाक झाला नाही आणि आपण बाहेर उभोय, म्हणजे आपण बाहेरच जाणार ना जेवायला. तेवढं कळतं मला. तुला सगळंच कळतं ग, तू खूप हुशार आहे. तर म्हटलं की ताकभात कळतो तुला. पण त म्हणजे नुसता ताकभातच असतो असं नाही, हे मात्र हिला अजिबात कळत नाही. खरे सगळं ज्ञान तुमच्या थोरल्या लेकीलाच आहे की नाही. पण जाऊ दे, तुम्ही आज विषय काढणार आहात ना, कच खाणार नाहीत ना तुम्ही? अगं नाही ग, आज सगळा विषय काढणार आहोत, बोलणार आहोत सगळं तिच्याशी. मी आज खूप एक्साइटेड आहे. तुम्ही प्लीज खंबीर राहा, कच खाऊ नका. कधी नवं ते माझ्या मनासारखं करताय, मला खूप बरं वाटतंय. आम्ही नेहमीच तुझ्या मनासारखं करतो, तुला फक्त ते आज कळलं एवढंच. बर मला सांगा, टेबल बुकिंग केलंय का? कुठल्या हॉटेलमध्ये जाणार आहोत? हे बघ टेबल वगैरे काही बुक केलेलं नाही, पण आपण कुठे जायचं हे मात्र फिक्स ठरलेलं आहे. बर मी ताईला विचारते. ताई अगं झालं का तुझं आवरून? चल ना लवकर. हो हो झालं. हा एक मिनिट. अगं काय अक्षरा, काय हिचं? चला. अगं हे पुस्तकं कशाला घेऊन आलीयस? अगं आई मी म्हणत होते बाहेर नको जाऊया जेवायला, मला खूप काम आहेत. अगं तुम्ही आता एवढा आग्रह केलाय म्हणून येते. ताई अगं वेडी आहेस का? हे कुठे घेतेस आता? फॅमिली गेट टुगेदर आहे, एन्जॉय कसं करशील? मी एन्जॉय करू शकते कारण हे सगळं मी घेतेय बरोबर. हे जर घेतलं नाही ना तर माझं लक्षच लागणार नाही. अगं मुलांच्या परीक्षा आहेत, मला प्रश्न काढायचे. ताई आई बाबा तुम्ही प्रश्न काढलेत ना? म्हणजे अगं काही नाही ग, तिच्याकडे नको लक्ष दे. आपण आपला हप्ता निघूयात आणि चल लगेच. चल ताई. अगं पुढे
कसं आहे ना मॅडम, अमावस्याला आकाशात चंद्र नसतो आणि हाच राईट सीझन आहे आकाश दर्शनासाठी. आकाशात ढग नसतात, मस्तपैकी निरभ्र असतं ते, आणि त्यामुळे मुलांना ओळख होईल ग्रह ताऱ्यांची, नक्षत्रांची. खरंच फारच चांगली कल्पना आहे. सर, गुप्ते मॅडम काय वाटतं तुम्हाला? हो छान आहे, मस्तच एकदम. मस्तच आहे. ठीक आहे, मग मी बोलते मुलांशी. मुलांनाही खूप आवडेल. आवडेल मुलांना शनीची कडी टेलिस्कोप मधून बघताना, आणि त्यांनी आतापर्यंत नुसतंच कानांनी ऐकलंय आणि डोळ्यांनी प्रत्यक्ष बघण्याची मजा त्यांना अनुभवता येईल. हो, खरंच खरंच पाहता येईल. हो मग. वा वा, फारच छान. मग तर मी नक्कीच बोलते मुलांशी. हा, तुम्ही पक्का समजा. जाऊया आपण. थँक्यू मॅडम. थँक्यू. येतो आम्ही. हो. चला सर. आणि काय आता? हा मावशी बोल. हॅलो आदिपती, तुम्ही जाऊन आला सकाळी हॉस्पिटलात? हा गेलो, तुम्ही जाऊन आलो. खरंच खरंच तुम्ही गेल तसा? बर, काय झालं मग? भेटली का त्यांची? मला भेटल्या कुठे ती? म्हणजे नाही भेटली म्हणजे काय? मी गेलतो तिथं, तर काय दिसली नाही का ती तिथं मला? अहो, भेट काय झाली नाही आमची. तुम्ही आजूबाजूला चौकशी करायची की मग आदिपती? विचारलं, तिथं सिस्टर होती की नाही, तिला म्हणलं कुठे गेल्या? ती म्हणली हाय, पेशंट आहे म्हणली, डिस्चार्ज अजून काय झालेला नाही. तो तिथं येऊ भेटला, तो वार्डबॉय भेटला, तो म्हणला कुठेतरी चेकअपला गेल्या वाटतं म्हणला. अगं काय त्या हॉस्पिटलमध्ये नाही कुणाचं कुणाला ताळमेळ, असं सगळा प्रॉब्लेम आहे. पण मी थांबलो जरा वेळ, नंतर निघालो, मला होती कामं महत्वाची. असं झालं. नंतर मला परत वेळ मिळाल्यावर मी जाऊन येतो की. म्हणजे भेटलीच नाही वैचनची? आदिपती, तुम्ही जर का तुमच्या डोळ्यांनी बघितलं असतं तर मला माझ्या डोळ्यांनी बघितल्यासारखं वाटलं असतं. अगं टेन्शन घेऊ नको, आता आहे ना हॉस्पिटलमध्ये ती, सगळेजण घेतात, सोड तिची काळजी काय नाही. आणि चेकअप फिकअपला उठून स्वतः जात्या उड्या मारत, म्हणजे विचार कर की तू. काय नाही, व्यवस्थित आहे एकदम. आणि तो साईडचा पेशंट म्हणला की मला, तिथं साईडची फाटक नाही, तो आजा म्हणला मला काय नाही, मला टंटेन जाय पोरगी एकदम बिंदास, काय टेन्शन नाही म्हणला. आणि मला टाइम मिळाल्यावर परत मी जाऊन येतो की. काय खरंच जाशील ना मग तुम्ही? हा, तू काय टेन्शन घेऊ नको, हाय बरी आहे ती. हा चल, ठेवू काय? अधिपती, अहो ऐक. आल्या आल्या या गुप्तेबाई काय करतात आणि यांच्या संग? अधिपती इकडं काय करायलेत? ही सुनबाईंची शाळेतनं घरी जायची वाट आहे, आणि त्याच वाटेवर यांची गाडी. काय असेल? भेटत असतील का काय? नाही नाही नाही, अधिपती असं नाही करणार, शक्यच नाही. नाही, पण तरी चान्स घेण्यात काय अर्थ नाही. आता येळ वाया न ग घालवायला, नाही तर सगळा डावच फिसकटायचा. आला मावशीचा फोन आला. हॅलो, बोल की मावशी. काय चंचे, तब्येत कशी आहे? अहो, वडापाव खाती.
इकडे आहे ना लय भारी वडापाव मिळतोय बघ. आज डिस्चार्ज मिळेल तुला हॉस्पिटलमधनं. मावशी कुठे जाऊ मग मी? आम्ही सांगितलंय तसंच करायचं. चालेल. फक्त कधी जायचंय ते सांग. आज रातच्याला. आज रात्री जाऊ आहे? चालेल की जाती. आणि जरा काही चूक झाली तर नाही 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 मावशी तसं नाही. चला, ताईचं लग्न होण्याआधी जी अवस्था होती तीच आता पुन्हा झाली आहे. काहीतरी नवीनच होतं हिचं. म्हणजे काय ग? काय नाही, चौघांनी अगदी दाटी वाटीने झोपायचं या खुराड्यात. खुराड काय ग? घर आहे हे आपलं. हो ना, आणि तूच आल्यापासून या घराला घरपण आलंय नाही. इरा, हे बघ तू काळजी नको करूस. तुझं लग्न झालं ना की आम्ही दोघच जण राहणार होतो इथे. बाबा, अहो दोघे कसे? तिघे ना, ताई पण असेलच की. म्हणजे काय बोलतेस ग? ही काय कायमची राहायला आली आहे इथे? हो बाबा, तुम्ही मला सांगायचं बघा लहानपणी की तुम्ही पत्र पाठवायचा पोस्टाने, पण ते पत्र पोचलंय का नाही हे तुम्हाला कळायचंच नाही. तसंच आहे हे पत्र आपण पाठवलंय, पण समोरच्याचं उत्तर आलंय का नाही आलंय ते कळणार नाही. म्हणजे एका पत्राचं उत्तर आलं नाही म्हणून दुसरं पत्र पाठवायचं, दुसरं पत्राचं उत्तर आलं नाही म्हणून तिसरं पाठवायचं. आता कधी तुमचं पत्र पोचणार आणि कधी त्याचं उत्तर येणार काय गॅरंटी? दार वाजलं का? पोस्टमन आला असेल. म्हणजे तुम्हाला पण ऐकू आला ना? नाहीतर म्हणाल मलाच फक्त भास झाला. खरंच वाजलं हो. कोण आलं असेल इतक्या रात्रीचं? थांब मी बघते. चला. अगं सावकाश. इरा, इकडे पटकन, इकडे पटकन. अगं तिला पहिल्या आत घेऊन ये. अगं इरा जा ना. सावकाश. ये बस इकडे. बस. मी जरा पंखा वाढवतो. हो आई, आई पाणी आण ना प्लीज. हो आणते बाळा आणते. हा हे बघ, साखर दे जरा तिच्या हातावर. हे घे. हा बरोबर पाणी दे. काय झालं ग? अगं मी रस्त्यावर आले ग. समजे पैसे संपले बघ माझ्याकडचे. 2 दिवसापासून उपाशी आहे. मंदिरात झोपलेले, पण तिथं न बी हाकलवलं मला. काय करणार होते मी? कुठे जाणार होते आता तूच सांग. पण तुझ्या दरवाजात आले बघ. मावशीनं हकलण्यापासून तर कुणी बी विचारणं झालंय मला. कुणाची बिशाद आहे सांग, तिचे शब्द बाहेर जायची. माझी मम्मी पैसे देत होती मला, पण आता ते बी बंद झालं ग. मला खायला पाहिजे ग. मला खायला द्या. मी खाती आणि जाते इथनं निघून. आई ग, नाही काळजी करू नकोस हा. घरात जेवण उरले, पोट भरून जेव आणि लगेच जा. हा अगं आता कुठे जाणार आहे ती एवढ्या रात्रीची? नाही तू छान व्यवस्थित खाऊन घे आणि आजची रात्र इथेच राहा. का इथे का राहा? तिचं नशीब आहे, तिचं ती बघून घे ना काय करायचंय ते. आणि ती काय लहान आहे का आता? अगं वेडी आहेस का तू?
काही पण काय बोलतेस? समजा तुझ्यावर जर अशी वेळ आली असती आणि तुझ्याशी जर कोणी असं वागलं तर तुला कसं वाटेल? बाबा, आपण इथे 4 जण कसे बसे दाटी वाटीने राहतोय. आता हिला कुठे ठेवणार आहे इकडे? इरा, तू आता हे सगळं काय बोलतीयस? आपण उद्या बघूया. तिची अवस्था बघतेस का तू काय झालीये? काही बोलू नकोस आता. तू तू प्लीज खाऊन घे हा, आणि इथेच राहा. मी तुला जेवायला वाढते. मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा. मी जेवण करून जाती खरंच. तुम्हाला कशा पाई उगा त्रास? त्रास काय? उलट तू आधीच का नाही आलीस? हे असं एवढं सगळं व्हायची वाट कशाला बघत बसलीस? खरंच भुवनेश्वरी मॅडमची कमालच आहे. स्वतःच्या बहिणीच्या मुलीवर ही वेळ आणली, अशी अवस्था केली तिची. तुम्ही बघा, स्वतःच्या बहिणीच्या मुलीची अशी अवस्था केलीये. सुनेची काय करणार? म्हणून म्हणतीये, ताईची लक्षणं काही खरी दिसत नाहीये. त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि जमलं ना तर माझाही थोडा विचार करा. ठीक आहे, करू आपण सगळं. हे बघ, आपण सगळे मिळून यातनं मार्ग काढू. अगं, फक्त तू तुझा विचार करायचा, मी माझा विचार करायचा. असं करून नाही चालणार बाळा. जोपर्यंत हा सगळा आपल्या घराचा प्रॉब्लेम आहे असं तू समजत नाहीस ना, तोपर्यंत ह्याच्यावर काहीही तोडगा निघणार नाही. आणि तू फक्त जर स्वतःचा विचार करत राहिलीस ना तर ना तुझा प्रॉब्लेम सुटणार आहे ना ताईचा. कळलं? हो, कळलं ना. सगळं कळलं. जो काही समजूतदारपणा आहे तो सगळा ताईमध्येच आहे, माझ्याकडे काहीच नाही. अगं आपण बोलत काय बसलोय? तिला काहीतरी खायला द्यायला पाहिजे ना. अक्षरा बघ, मी आणते काहीतरी खायला. आओ, आवरा लवकर. उशीर होतोय आपल्याला. हिचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? किती दिवस राहणार आहे ही पीडा आपल्या घरात? हळू बोल ना जरा. का मी हळू बोलू? अगं झोपलीये ना ती, असं काय करतेस? हो, झोपलीये ना. महाराणीच आहे ती. आई, अगं तुला चल बाहेर चल. अगं ती बाहेर चल. काय बोलायचं इकडे बोल. कुठे काय बोलायचं? कशाचं ताळतंत्र नाही. बोल आता, बोल काय बोलायचंय. हे बघ, ती मुलगी म्हणाली होती की रात्रीचं मला जेवण द्या, मी निघून जाते म्हणून. आणि ती अजूनही इथे. काय करायचंय तिचं? अगं, पण आपण असं रात्री अपरात्री एखाद्या मुलीला घराबाहेर काढू का? तुम्ही ना तिचीच काळजी करा, दुसऱ्या मुलींची काळजी करा, पण स्वतःच्या मुलीची फिकर नाहीये तुम्हाला. काय हळू ना, हळू हळू जरा. किती ती चिडचिड चिडचिड. हा, जरा शांत बस बरं. अहो, चला आपल्याला मंदिरात जायचंय. हा, आणि येता येता भाजी आणायची, सामानही आणायचंय मला. हा, महत्वाचं. काहीच घडलं नाहीये, असं कसं काय वागू शकता तुम्ही दोघे? आणि ताईनी तर काय घराची धर्मशाळाच केलीये. इरा, अगं असं काय करतेस ग? तिला बरं नाहीये ना. तिला थोडं बरं वाटू दे, मग आपण करूया काहीतरी. काय करणार आहे? सांग ना, काय करणार आहे? तिला सुद्धा तुझ्यासारखं घरातनं हकलून दिलंय. निदान तुला हे घर तरी आहे का राहायला? तिला तर काय काहीच नाहीये. आता आली इकडे आयती. आयतं राहायला, आयतं खायला, आयतं प्यायला, आणि आता सगळ्यांकडून सेवा करून घेईल. कुठेही जाणार नाही ती. आयत्या बिळावर नागोबा नुसती बघतेच तिला. अक्षरा, नाही म्हणजे इरा अगदीच सगळं काही चुकीचं नाही बोलत आहे. आपल्यालाही थोडा विचार करायला हवा यावर, बरं का? मलाही कळतंय, मला सगळं कळतंय. पण तू आता तिची अवस्था बघतेस ना, तिला बरं वाटू दे, मग आपण करूया काहीतरी. एवढंच माझं म्हणणं आहे. जाऊ दे, मला शाळेत जायचं, मी आल्यावर बोल. आओ, चला आपल्याला देवळात जायचंय, भाजी आणायची, सामान आणायचं.
काय चाललंय? हा काय वागते? मला हा जांभळा वाला द्या. सरकार तुम्हाला कोणता? ये कुठला बी घे. हो सरकार त्या बघा तुमच्या मास्तरीणबाई आल्यात. आल्या आल्या. बोलवा की त्यांना गोळ्या खायला. त्या कुठल्या खात्यात गोळ्या बिळ्या काय खात नाही. अहो लवकर ते निघून चालले शाळेत. मास्तरीन बाई काय म्हणलं तुम्ही तुला? आज तुम्ही त्यांना काय पण करून गोळ्या खायला घालायचा. चॅलेंज चॅलेंज. जावा थांबवा तुम्ही त्यासनी. चला चला हे चला. मॅडम मॅडम गोळ्या खा ना एक गुलाबी प्लीज. मॅडम बनवा. एक गोळा खा ना प्लीज. अरे काय काय चाललंय तुमचं? चला ना मॅडम गोळा खायला प्लीज प्लीज प्लीज. अगं अरे ऐका तरी, मी नको म्हटलं ना, नकोय मला. शिक्षकांनी मुलांशी मिळून मिसळून राहावं असं तुम्हीच सांगता ना. ते शाळेत, इथे नाही. प्लीज प्लीज मॅडम गोळा खा ना प्लीज प्लीज. नाही मला खरंच नकोय. अहो घ्या. नाही खरंच नको. गुरुदक्षिणा समजा. हा बोल निखिल. बोला. काय प्रगती? प्रगती कसली, अधोगती झालीये नुसती. म्हणजे काय झालं? ताईला घराबाहेर काढायचं राहूनच गेलंय. ती चंचला घरात येऊन राहायला लागली आता. काय? चंचला? ती कशी काय? काय माहित. अरे म्हणजे तिला भुवनेश्वरी मॅडमनी घरातून हकलून दिलं होतं ना, आणि आता काल रात्री आमच्या दारात येऊन पडलीये. आमच्याकडे राहतीये. वाटलं सकाळी जाईल, पण नाही. मॅडम अजूनही झोपूनच राहिल्यात. एकतर आमचं घर इतकं लहान, 4 माणसं कशी बशी राहतोय, त्यात आता ही ऍड झालीये. इतकी अडचण होतीये ना मला, काय सांगू तुला. काही होणार नाही आता निखिल. तुझी पगारवाढ विसरून जा. एक मिनिट. मला जरा विचार करू दे. थांब. म्हणजे त्यात विचार करण्यासारखं काय आहे? ही अडचण माझी मलाच माहितीये. इरा, या अडचणीतच संधी शोध. म्हणजे ह्यात काय संधी शोधू? आणि तुला काय संधी दिसते ह्याच्यात? मी तर म्हणतो राहू दे तिला घरात. काय वेडा आहेस का तू? तू वेडी आहेस हे तुझ्या लक्षात येत नाहीये. तू असं समज की चंचला त्या घरात राहायला नाही आलीये, अक्षरा ताईला घराबाहेर काढायला आलीये. निखिलाने तू काय बडबड करतोय? तुझं तुला तरी कळतंय का? हे बघ सिंपल आहे. तिला काय आज घराबाहेर काढलेलं नाहीये, आणि ती इतक्या दिवसानंतर तुमच्या घरात आलीये, म्हणजे तिच्याकडे कुठलाच पर्याय राहिलेला नाहीये. तिला दुसरीकडे कुठेच जाता येत नाहीये, आणि म्हणून ती तुमच्या घरात आलीये. नाहीतर ती अक्षराताईच्या घरात का आली असेल? हो बरोबर आहे तुझं, पण तरी निखिल म्हणजे ती इथे येण्याचा आणि ताईला घराबाहेर काढण्याचा काय संबंध आहे? तो आपण जोडायचा. हे बघ तुझ्या लक्षात येत नाही काय, तुझी ताई काय तिला अशी घराबाहेर काढू शकणार नाही, काढू शकत नाही. कारण किती झालं तरी ती तिच्या सासरची आहे, नणंद आहे तिची. त्याच्यामुळे ती काय तिला अशी घराबाहेर काढू शकणार नाही. या उलट त्या दोघींना एकाच बोचक्यात बांधून एकाच वेळी घराबाहेर काढता येईल. तुला कळतंय? जमेल ना तुला? नाही नाही, मला ना नीट कळत नाहीये. तू मला जरा नीट सांग. मी काय केलं नाही ना
धाकले सरकार? त्या आकाश दर्शनाच्या सहलीला सगळे येणार होय होय. काय झाली मीटिंग? काय झालं मॅडम? आम्हाला इकडं का बोलवलं? सांगते. आकाश दर्शनाच्या सहलीसाठी तुम्हा सगळ्यांनी नावं नोंदवली आहेत ना? सगळ्यांना खूप मज्जा येणार आहे आणि खूप माहिती मिळणार आहे. हा, आणि सगळ्यात महत्वाची सूचना, येताना 2 गोष्टी कॅरी करायच्या. हा, पाण्याची बाटली आणि थंडीसाठी शाल किंवा स्वेटर. ओके? हो. आणि तुमचं जे स्नॅक्स आणि जेवणाचा खर्च असेल तो सगळा तुम्ही जी वर्गणी दिली आहे ना त्यातूनच केला जाईल. नाव नोंदवलंय खरं, पण घरातनं बाहेर कसं पडायचं हो? आई साहेबांनी काय सांगायचं? मलकापूरच्या पुढे एक जागा आहे, तिकडे जाणार आहोत आपण. आणि हा, सगळ्यांनी नीट ऐका, सगळ्यांनी बरोबर 8 वाजता हजर राहायचं आहे. ठीक आहे? हो. चला जा वर्गात. एक शंका आहे. बोला. जर निघायला उशीर झाला तर माझं मी आलं तर चालतं काय? नाही नाही, अहो असं कसं चालेल? तुम्हाला परवानगी दिली तर मग बाकी सगळे पण तसंच म्हणतील ना. नाही मॅडम, आम्हाला कोणाला काय प्रॉब्लेम नाही. कोणालाच काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही फक्त परवानगी द्या की. मॅडम, धाकले सरकार सहलीला असेल तर मज्जा येईल. प्लीज येऊ दे ना त्यांना. प्लीज मॅडम येऊ दे ना. प्लीज प्लीज मॅडम येऊ दे ना. प्लीज प्लीज. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, पण जास्त उशीर करू नका. अहो आम्हाला लवकरच यायचं आहे, पण आमच्या घरातनं निघून तिथं पोहोचायचं म्हणजे दिव्य आहे. परीक्षाच आहे म्हणा की. अवघड परीक्षा दिली की आयुष्य सोपं होतं अधिपती, आणि सोपी परीक्षा दिली की आयुष्य कठीण होतं. चला जा सगळ्यांनी वर्गात जा. चला. जा. अरे पण ती चंचला रेडी होईल का हे सगळं करायला? जिने तिला घरी आणलं, म्हणजे आसरा दिला, तिलाच घराबाहेर काढण्यात माझी ती मदत का करेल? अगं मग तिला विश्वासात घे, पटव तिला. हे बघ, असंही तिच्याकडे काही नाहीये. तिला पैशांचं आमिष दाखव, आपण देऊयात तिला पैसे. हो म्हणजे मी प्रयत्न करते, पण जर काही उलट पालट झालं तर? अगं काही उलट पालट होणार नाहीये, आणि झालंच तर मी एंटर होईन ना. बर, मी प्रयत्न करून बघते, पण माझ्याकडून काही झालं नाही तर तू प्लीज काहीतरी कर. हो मी आहेच. हा, तू टेन्शन नको घेऊस, पण तू प्रयत्न कर. हा, हो हो करते. हिरा, अगं कोणाशी बोलतीयस फोनवर? जरा चंचलाकडे लक्ष ठेवा, आम्ही आलोच. हो हो आई, अगं तुम्ही जा, सगळी कामं करा, मी घेते तिची काळजी. हा हा करेक्ट. हा हा सूर लागला पाहिजे. निखिल, ए बर चल, मी फोन ठेवते, बघते जरा. हा बाय बाय. बिस्किटचे पुढे, एवढी बिस्किटचे पुढे सहलीला चालू का बिस्किट एकाला चालू तेच कळना. अजून काय म्हणल्या होत्या मास्तरीन बाई? स्वेटर घेतलं, स्वेटर आणि पाण्याची बाटली नक्की कॅरी करा. पाण्याची बाटली. झालं सगळं? चालते. टॉर्च राहिला, टॉर्च चालू आहे का? नाही आहे, चालू आहे. मास्तरीन बाई चला, झालं सगळं रेडी. मैदान साफ आहे. चला. अधिपती कुठं चाललं एवढ्या रातच्याला? फॅक्टरीत तर ते पॅकिंगचं काम चाललंय सगळं. लेट नाईट होणार आज. कुठली ऑर्डर मिळाली काय? नाही, हा नाही, नवीन नाही, हेच बेंगलोरवाल्याचंच त्याचंच आहे ऑर्डरचं. हे थांबलं होतं वाटतं प्रोडक्शनचं, काय दुपारी काय ते मशीनचं गोळ झाला वाटतं, डिस्पॅच आणलाय. मग आता बघतो ते आज रातच्याला सगळे ट्रक भरून पाठवायला लागणार. हा ठीक आहे, पण तुम्ही कशाला जायला पाहिजे? तो फोन करायला लागलाय बेंगलोरवरनं वाटतं फॅक्टरीत. केव्हा पाठवला काय मला ते डिस्ट्रीब्युटर ऑर्डर घेऊन बसलाय. म्हणलं मी जाऊन बघतो, त्याशिवाय काय मला घोळ कळणार नाही. एवढी बॅग बिग भरून चाललाय, काय नेतं एवढं त्या बॅग मधनं? ते काय नाही, हे आपलं काय स्वेटर, आता गारटाय म्हणलं असू दे. फॅक्टरीत कुठला आलाय हो गारटा?
नाही फॅक्टरीत नाही, आता ते डिस्पॅचचं काम आहे ना, बाहेर थांबायला लागेल म्हणलं. कुठं सर्दी बिर्दी झाली तर डोसक्याला ताप करून घेता, मग स्वेटर पाण्याची बाटली बिटली जरा असं ठेवले. नाही 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 बरं झालं. मग घाला की तो स्वेटर, कशाला उगीच. घालू नाही, आता घालत नाही, आता जाऊ दे. आता कुठं गारठा आहे, तिथं गेल्यावर असावं म्हणून आपलं ठेवलंय. हो बरं बरं ठीक आहे, जावा जावा. हा नीट जावा, लवकर या. येतो. हा परत कधी येणार आहे? आता बघू केव्हा संपते त्यांचं ते ग्रह ताऱ्यांवर आता आहे. म्हणजे तर बघू नशिबात असेल तेव्हा म्हणलं. ही पोरं पटापटा कामं करतात होय, त्यांनी केली पटापटा कामं तर येईन, नाही तर सकाळच होणार बहुतेक. सगळं नशिबावर. ठीक आहे, जावा जा. काहीतरी गडबड आहे. कसलं भारी दिसतंय. शनीची कडी कसली भारी दिसायली ना. छान दिसतंय ना. हो हो. झाला ना बघून. बस मग बाळा, सगळ्यांनी बघितलं ना. आता ही शनीची कडी कशी तयार झाली ते तुम्हाला मी सांगतो. एक मोठा चंद्र त्याच्या अगदी जवळ आला आणि शनीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या ठिकऱ्या उडाल्या आणि आता तोच त्याची कडी म्हणून त्याच्या भोवती फिरतोय. शनी हा सूर्यमालेतील असा ग्रह आहे की त्याला सगळ्यात जास्त चंद्र आहेत. तर आतापर्यंत आपल्याला असे 146 चंद्र सापडलेत. किती? 146. तर मित्रांनो, आपण जेव्हा आकाशात बघत असतो तेव्हा एक प्रकारे आपण टाइम ट्रॅव्हलच करत असतो. म्हणजे सर? म्हणजे आकाशात आपण जेव्हा बघत असतो त्यावेळेस आपण भूतकाळात बघत असतो. आता आपण चंद्राकडे बघतो म्हणजे साधारण 1 सेकंदापूर्वी आपण बघतो आणि जेव्हा आपण सूर्याकडे बघतो त्यावेळेस साधारण 8 मिनिटांपूर्वी आपण बघतो. तर असे बरेच तारे आहेत की ते कित्येक प्रकाश वर्ष ते आपल्यापासून दूर आहेत. म्हणजे कोणी 4 प्रकाश वर्ष, कोणी 6, कोणी 8, कोणी 10, तर कोणी 20. आणि आता आपल्याला हा जो तारा दिसतोय ना त्याला प्रॉक्सिमा सेंटोरी म्हणतात. हा साधारण आपल्यापासून 4.25 प्रकाश वर्ष दूर आहे. म्हणजे समजा हा फुटला, विजला, तर हे आपल्याला 4.25 वर्षानंतर कळणार. म्हणजे त्याचा जो प्रकाश आहे तो आपल्यापर्यंत 4.25 वर्षानंतर पोहोचणार. म्हणूनच मी म्हणतोय की आपण टाइम ट्रॅव्हल करत असतो जेव्हा आपण आकाशात बघत असतो तेव्हा. त्याचं काय आहे की आपण एखाद्या व्यक्तीची वाट बघत असतो तेव्हा आपल्याला ती व्यक्ती सतत आल्याचा भास होत असतो. होतो की नाही? होतो ना. बरोबर आहे ना. मग तिथेही आपला टाइम ट्रॅव्हलच होत असतो. म्हणजे कसं सर? म्हणजे खरं तर तो माणूस तिथे नसतो पण तो आल्याचा भास होतो. म्हणजे त्या माणसाची भूतकाळात पाहिलेली प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येत असते. आणि ज्या व्यक्तीची आपण वाट बघतोय ती व्यक्ती प्रत्यक्ष आपल्या समोर येते त्यावेळेस आधी झालेल्या भासांमुळे ती व्यक्ती खरंच आपल्या समोर आली आहे की नाही याची आपल्याला शंका वाटायला लागते. ए ते बघा, ढाकले सरकार आलेत. थांबा थांबा थांबा, खरंच आले की भास झालाय? भास काय बाई, खरंच आलोय मी. आलोय, खरंच आलोय. सरकार एवढा लेट का झाला? काय सांगायचं तुला, फॅक्टरीत काम होतं जरा पॅकिंगचं, ते करून आलो. यायला जमणारच नव्हतं पण शेवटी केलं काहीतरी, आलो. ते बघा, टेलिस्कोप मधून शनी दाखवतायत. हा, शनी बिनी कोणाला बघायचं आहे? आम्हाला तर शुक्राची चांदणी बघायची आहे सर. नाही, आता आपण शुक्र पाहू शकत नाही कारण शुक्र हा पहाटे दिसतो आणि आता आपण इथे पहाटेपर्यंत थांबणारच नाही आहोत. असं आहे वे, म्हणजे आता शुक्राची चांदणी आम्हाला इथंच कुठेतरी बघायला लागणार म्हणायचं.
बघूया कुठे दिसते आता शुक्राची चांदणी. दिसेल का हो इथं? आम्हाला कुठेतरी दिसेल बहुतेक आता इथं. तर मी तुम्हाला जे सांगितलं ते कळलंय. ग्रह ताऱ्यांची माहिती सगळी कळली तुम्हाला. बसा. बसायला कशाला बघतोच की आम्ही. हो सर काय लावलंय तुम्ही ते शनी? बघूया आमच्या राशीला लागलेलं आहे. तो टेलिस्कोप ऍडजस्ट करायलाच खूप वेळ लागतो. सोपं नाहीये ते. सोपी कामं आम्ही करतच नाही. घ्या आमचा बघतो काय ते. फोन बंद ठेवलाय का काय? काय केलंय काय? लागतच नाही फोन. नाही नाही, आमचा डाऊट बरोबरच आहे. काहीतरी भानगड आहे. अधिपतीनं लपवता येत नाही. काय करावं? आम्ही फॅक्टरीत गेलो आणि ते तिकडं असले तर आम्ही संशय घेतल्यासारखं होणार, आणि नाही गेलो तर भानगड समजणार नाही. काहीतरी कारण काढून तिकडं गेलंच पाहिजे. काय गाई, पाय बरं आहे का? हा बरं आहे आता. आधिपतींचं जेवण झालं काय? नाही. एक काम कर, दुर्गीला त्यांचा डबा भरायला सांग. कुठं गेला तू? फॅक्टरीत जातो असं सांगून गेलेत, न जेवताच गेलेत ते. असं होय. बरं मग दुर्गीला सांगू का डबा पुस्ता कराया? नाही नाही नाही, तू फक्त दुर्गीला डबा भरायला सांग. आम्ही स्वतः डबा घेऊन जाऊ फॅक्टरीत. असं म्हणतेस वय? बर सांगते. डबा घेऊन गेलो तर आम्हाला संशय आलाय, याचा त्यांना संशय येणार नाही. तुम्ही दोघं जण मागे जाऊन उभे राहा. पाटील गुर्जे आणि काव्य. अधिपती. अरे अधिपती एकच. मला पार्टनर नाही. अक्षरा मॅडम तुम्ही खेळा ना. नाही मी कशाला खेळायचं? अगं पण आम्ही सगळे खेळतोय आणि आपण सगळ्यांनी खेळायचंय, हो की नाही? हा, या तुम्ही पण दोघं. अगं तेवढीच मज्जा. हो खेळा हो मॅडम. तर मित्रांनो हा खेळ असा आहे की हा जोडी जोडीने खेळायचा आहे. आम्ही इथेच ग्रह तारे लपवून ठेवलेत, म्हणजे कुठेतरी इथेच लपवलेत. ते तुम्हाला शोधून आणायचं. कळलं? म्हणजे आम्हाला काही कळलं नाही. एवढ्या अंधारात आम्ही कसं ग्रह शोधणार? सापडतील तुम्हाला जर नीट बघितलं तर. पण जरा सांभाळू ना, अंधार आहे. आणि जिथे तुम्हाला चमकणारे ऑब्जेक्ट दिसतील तेच ग्रह तारे असतील. आणि जी जोडी जास्तीत जास्त ग्रह तारे शोधून आणेल तीच जोडी जिंकेल. कळलं सगळ्यांना? चला, रेडी स्टेडी गो. अरे तुम्ही का थांबलेत? नाहीतर तुम्ही जिंकणार नाहीत. चला लवकर. एकत्र एकत्र. वा शाबास. चला लवकर शोधा दुसरं आणखीन. कमान चला लवकर शोधा. अरे वा वा अधिपती. शाबास. सापडली की आमची शुक्राची चांदणी. अडकली
खुणवुनी दाटला सोन चाफ्या परी गंध हा थरथरे आकळी तुझ्या विना गुंफुनी दे फुला एकदा अडकली पाऊले सोडवे नाता बंध जीवात काहूर मनातले सुर ओठावरी साचले श्वासातली प्रीत डोळ्यातले मीत तुझ्या विना आटले हो जीवात काहूर मनातले सूर ओठावरी साचले श्वासातली प्रीत डोळ्यातले मीत तुझ्या विना आटले रंग गाण्यातले कोरडे ऐकना गीत होण्याआधी वादळी वारा नभा अडकली पाऊले सोडवे नाता बंध हा खुणवुनी दाटला सोन चाफ्या परी गंध हा थरथरे आकळी तुझ्या विना गुंफुनी दे फुला एकदा अडकली पाऊले सोडवे नाता बंध हा